तर आज झालं काय माहितीये का, बाबांचा सकाळी एक व्हॉट्सअपवर मेसेज येतो आणि तो कामाच्या गडबडीत मी विसरून जातो. लंच टाइमला थोडा मला ब्रेक मिळतो, तर मी तो मेसेज वाचतो, बघूया काय आहे. तर एक फनी मेसेज होता ज्यामध्ये असं होतं की आज 25 के साथ 25 आहे. तर तो मेसेज रीड करताना हे जाणवलं की 26 के साथ 26, 27 के साथ 27 असं जे पॉसिबिलिटीज आहेत 7च्या अंकासोबत, असं माझ्या आयुष्यात आता फक्त 6 टाइम्सच येणार आहेत आजचा दिवस सोडला तर. ते मी असंच फ्रायडेच्या डिलिव्हरीमध्ये, कामाच्या गडबडीत सगळं असंच घालवून टाकतो. काहीच नाही. अगदी बाबांनीही ते आवर्जून पाठवलं तरीही मी ते इग्नोर केलं. एवढे बिझी झालो का आपण? मग हे बाबांचंही त्याच पद्धतीने चालू आहे कॅल्क्युलेशन. मग बाबांनी एक फोन केला, लवकर काम आवरलं, संध्याकाळची सगळी कामं आटपून आता मस्तपैकी कॉफी आणि बरंच काही हा माझा आवडता मूवी लावलाय आणि लाईफ मधलं आजचा क्षण की आज 25 के साथ 25 आहे, एन्जॉय करते. हा मूवी बघण्यामागे मेन रिझन ते मला तुम्हाला आज हायलाईट करायचं की ह्या मूवी पासून मी रायटिंग स्टार्ट केलं. या मूवीमध्ये एक शायरी आहे शेवटलाच आहे मूवीच्या, की राहक है गिला हमसे, भेजा है शिकायत भी, हम लौट के आ जाते, आपने आवाज तो दी होती. इट वॉज माय बिगिनिंग, म्हणजे मी सुरुवात इथून केली. तर हा सगळा थापट पसारा सांगण्यामागे एकच हेतू आहे की मला माहिती तुम्हाला फ्युचरचं टेन्शन आहे, बट आत्ता ह्या क्षणाला जे आहे तुमच्या हातात, तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचे जवळचे व्यक्ती आहेत, तुमचं अजून काही आहे, त्यासोबत जगायला विसरू नका.